हे बघा, दिसतंय? 3.5 दिसतोय प्रॉफिट. आता रिझन काय हे बघा. हे बघा झोन. आता आपण काय डिस्कस केलं ना, सपोर्ट ब्रेक. हे बघ, क्लिअर स्क्रीनवरती दिसतंय. हे बघा, झालं सपोर्ट ब्रेक. लो ब्रेक होतोय, राईट. हे बघा, हे आता दोन ऑप्शन्स आहेत. आपण 300 क्वांटिटी मधनं काही हाफ क्वांटिटी आपण विड्रॉ करू शकतो, किंवा 100% एक्झिक्यूट करू शकतो, राईट. बघू शकता लाईव्ह. हे बघा, 4000, 5000, राईट. हे बघा, आता याच्यात आपण स्टॉप लॉस पण लावू शकतो, 138चा और 140चा. आपण स्टॉप लॉस लावूया. कितीचा लावू आपण? 138चा. आपल्याकडे आहेत 300 क्वांटिटी, ठीक आहे. हे बघा, याच्यात याच्यात आपल्याला स्टॉप लॉस लावायचा. बघा, स्टॉप लॉस दिसतंय. आता मी काय करेन, मी हे बघा, याच्यामध्ये ट्रेलिंग स्टॉप लॉस लावतो मी, म्हणजे आपोआप वर जाणारा, नाही का. हे बघा, दिसतंय इथं ट्रेलिंग स्टॉप लॉस, ठीक आहे. आता मी ह्या ठिकाणी प्राइस टाकतोय 130. फॉर एक्झाम्पल, मी 140च्या वरती वाट बघतो जाण्याची. 140 टाकले मी, आणि मग खाली टाकणार मी 141. आणि तो जो गॅप आहे, त्या गॅप मध्ये टाकणार मी ₹1.5 टाकतो. म्हणजे ₹1.5 वर गेला की तो आपोआप वर वर शिफ्ट करत जाणार. सिम्पल. आता मी वाट बघणार, 141च्या वर गेलं तर मी हे प्लेस करणार. लक्ष द्या, काय होणार. 141 पर्यंतचा जो प्रॉफिट आहे तो आपला लॉक होणार. क्लिअर. आता खाली आलाय बघा तिथून. आता याच्यात दोन ऑप्शन्स आहेत. आपण याच्या मार्केटला पण एक्झिक्यूट करू शकतो. आणि इकडे तुम्ही बघा, ह्या बघा, लोअर लो कॅन्डल चालले ना अजून. आता त्याच्यात 1 मिनिट आहे, त्या लोअर लो कॅन्डलमुळे तो आपल्याला प्रॉफिट होतोय. पुट वर जातोय, मेन मार्केट खाली पडतंय, म्हणून पुट वर जातोय. सिंपल. आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे त्याच्यामध्ये काहीतरी 30-35 हजारचा अराउंड आपण त्याच्यामध्ये लावलेले आहेत. 300 क्वांटिटी तुमच्या समोरच ते ऑर्डर मी एक्झिक्यूट केली. आणि असं होतं, यासाठी तुमचं जर फिक्स टार्गेट असेल ना, की बाबा एवढं झालंय, 1000-2000 तर डन, तर ते खूप बेटर आहे. म्हणजे टार्गेटची वाट बघत बसण्यापेक्षा. आता जर तू वरती जात नसेल, तर मग मी इथं त्याला मी डायरेक्ट मार्केटला एक्झिक्यूट करू शकतो. म्हणजे आहे तिथं मी बाहेर पडणार बाबा, असं. बरोबर. मी ह्या 1 मिनिटाची वाट बघतोय. हे बघा, हा जो टाइम चाललाय ना, की याच्यानंतरची पुढची कॅन्डल कुठे येणार ना, त्याची मी वाट बघतोय. ती कॅन्डल मला इथं क्लिअर करेल. हे बघा, ती कॅन्डल मला सांगणार की मला थांबायचं आहे की नाही. हे बघा, दिसतंय. जातोय वरती. 3-5. आणि मी याच्यात टार्गेटही लावू शकतो. समजा मला 147ला गेले की बाबा मला 145ला आपोआप आउट कर. ते आपोआप आउट करेल मला. चाललंय बघा वरती. म्हणजे याचा अर्थ पुढची जी कॅन्डल आहे ना, ती खाली चालली. बघ, आली का लाल कॅन्डल आली ना, म्हणजे पुट वाढू शकतो. हे बघा, झालं किती झालं बघा, 500-600. झालं 142च्या वरती. बरोबर, 143 झालं बघा, राईट. आता मी आहे तिथं पण बाहेर पडू शकतो. मला वाटतं की मला मार्केटला एक्झिट करायचं आहे, मार्केटला एक्झिक्यूट करू शकतो. पण मी याच्यामध्ये जे मी तुम्हाला दाखवलं ना, तो पार्ट मी लावणार की, हे बघा, मी मार्केटच्या ऑर्डरला त्याला काढून टाकतो. हे बघा, मार्केट ऑर्डरला मी एक्झिक्यूट करतो. क्लोज केला बघा मी. हे बघा, त्याच्यानंतर चाललाय वरती, पण आपण क्लोज केला. तुमच्या समोर बघा, 5,850चा आपण प्रॉफिट बुक केला. आणि ह्याच्यात कॅपिटल किती लावलेली होती? 36,000. दिसते, 37,000. ठीक आहे. आता याचं लॉजिक मी तुम्हाला इकडे एक्सप्लेन केलं. हे बघा, हा लो होता, राईट. इथून बाइंग प्रेशर आलेलं आहे. आता ही रेड कॅन्डल इथं क्लोज झाली बघा. ही जी रेड कॅन्डल आहे ना, हा आपला इम्पॉर्टंट झोन होता. ज्यावेळेस ही रेड कॅन्डल खाली क्लोज झाली, त्याच्यानंतर आपला ट्रेड इथं ओपन झाला.
म्हणजे जो सेलर स्ट्रॉंग झाले कम्पेअर टू बायर्स, येते लक्षात. इथे मी काय डिस्कस केलं की बायर मोर दॅन सेलर्स म्हणजे बाईंग प्रेशर आहे. पण जर बायर्स कमी पडत आहे म्हणजे सेलर्स डॉमिनेट करणार ना, आणि सेलर्स डॉमिनेट केल्यामुळे मग आपण ऍज अ ऑप्शन बायर आपण पुट साईडचा ट्रेड केला पाहिजे. एक्झॅक्टली. क्लिअर इथपर्यंत. हे बघा, आता परत तो खाली आलाय पण आपण आउट झालोय अराउंड आपल्या 130 140च्या पार्टला. ठीक आहे. तर हे असं स्काल्पिंग वर्क होतं. म्हणजे जर आपल्याला स्काल्पिंग करायचं असेल ना, तर स्काल्पिंग असं वर्क होतं. तुम्हाला खूप क्विक एंट्री आणि एक्झिट करायला लागते आणि तुमचे रूल बेस्ड ट्रेड करायला लागतो की एवढा प्रॉफिट झाला डन, एवढा लॉस झाला डन, राईट.